नमस्कार, मी विशाल परदेशी. या विशेष चर्चेमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. महत्त्वाची घडामोड अशी आहे या चर्चेला सुरुवात करत असताना की अंतिम वर्षांच्या परीक्षांसंबंधी सुप्रीम कोर्टाने आज महत्त्वाचा निकाल दिला. परीक्षा घेण्याची तारीख पुढे ढकलली जाऊ शकते, मात्र परीक्षा होणारच असं सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केलंय. तसंच राज्य परीक्षा घेतल्याशिवाय विद्यार्थ्यांना बढती देऊ शकत नाही, पुढल्या वर्गात जाऊ शकत नाही, पाठवू शकत नाही असे सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केलंय. अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्याच्या विद्यापीठ अनुदान आयोगाच्या अर्थात UGCच्या भूमिकेला सुप्रीम कोर्टात आव्हान देण्यात आलं होतं आणि त्यावर आज सुनावणी पार पडली. पण कोरोना संसर्गाच्या या परिस्थितीचं काय? त्यामुळे आता विद्यार्थ्यांची परीक्षा पार पाडायची म्हटल्यानंतर व्यवस्थापन आणि राज्य सरकारची परीक्षा असणार आहे. या घडामोडीतला पुढला निकाल म्हणजे अर्थात सुप्रीम कोर्टाचा आजचा निकाल येत असताना त्यापूर्वी याच्या 2-4 बाजू लक्षात घेतल्या पाहिजेत. त्यातली पहिली बाजू अशी होती की त्या ज्या पूर्वपरीक्षा वैद्यकीय आणि अभियांत्रिकीच्या संदर्भातल्या आहेत त्या घेत असताना खरं तर त्या संदर्भातलं व्यवस्थापन जे आहे, प्रिपरेशन आहे, ते विद्यार्थी करत असतात. त्या विद्यार्थ्यांना परीक्षेचा निकाल, परीक्षेच्या तारखा जर लवकर कळाल्या असता तर एकूणच आत्ता त्यांच्या मनात हा निकाल आल्यानंतर जो काही गोंधळ झालेला असेल त्याला जबाबदार कोण किंवा त्याचं व्यवस्थापन यापूर्वी होऊ शकलं असतं. पण तसं होऊ शकलेलं नाही, कारण राज्य सरकारने UGCच्या भूमिकेच्या विरोधात सुप्रीम कोर्टात धाव घेतलेली होती. त्यांनी त्या ठिकाणी आपली भूमिका स्पष्ट केली होती. त्यांनी असं म्हटलं होतं की कोरोनाच्या सगळ्या परिस्थितीत खरं तर परीक्षा घेतल्या जाऊ नयेत, कारण याचा फैलाव जो आहे, संसर्ग जो तो मोठ्या प्रमाणात होताना दिसतोय. अर्थात त्यांची भूमिका आणि त्या भूमिकेतलं वास्तव आपल्या सगळ्यांच्या समोर आहे. आणि याच विषयी आपण थोड्या वेळात चर्चा करणार आहोत. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार विद्या चव्हाण आणि त्याचबरोबर भाजपचे आमदार अतुल भातखळकर आपल्याबरोबर असणार आहेत. अर्थात मला थोड्याच वेळात या संदर्भातली माहिती कळेल की या दोन पाहुण्यांपैकी कोण पाहुणे आपल्याबरोबर या चर्चेमध्ये सहभागी होतात किंवा तयार राहतात. आत्ता अतुल भातखळकर आपल्याबरोबर आहेत. अतुल भातखळकर यांच्याकडे जाऊयात. अतुल भातखळकर यांच्याकडे. अतुल भातखळकर, आपण या कोर्टाच्या निकालाकडे कसं बघता? आपल्याला माझा आवाज येतोय अतुल भातखळकर? त्यांच्यापर्यंत आपला आवाज पोहोचत नाहीये. पण अर्थात अंतिम परीक्षा घेतल्याशिवाय म्हणजे अंतिम परीक्षेच्या मुद्द्याला घेऊन जर आपण बघितलं तर पालक आणि विद्यार्थ्यांचा देखील आग्रह होता की ही परीक्षा घेतली जावी. याबद्दल शिक्षण तज्ज्ञांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना एक महत्त्वाचं पत्र लिहू केलं होतं. त्यात त्यांनी असं म्हटलं होतं की वैद्यकीय अभियांत्रिकीच्या परीक्षा संदर्भात त्यांनी चिंता व्यक्त केली होती. JEE आणि NEET या परीक्षांना अजून विलंब झाला तर विद्यार्थ्यांच्या भविष्यावर याचा परिणाम होईल असं त्यांनी म्हटलं होतं. तर काही लोक आपला राजकीय अजेंडा चालवण्यासाठी आणि सरकारचा विरोध करण्यासाठी विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ करतायत असं देखील त्यांनी या पत्रात नमूद केलं होतं. विद्यार्थ्यांच्या भविष्याचा विचार करून 2020-21 या वर्षासाठी अकॅडमिक कॅलेंडर तयार केलं पाहिजे असं देखील हा देखील एक महत्त्वाचा मुद्दा आहे, तो त्यांनी या पत्रात नमूद केला होता. आणि त्यानंतर आज कोर्टाने निकाल देऊ केलाय. कोर्टाने आपलं म्हणणं स्पष्ट केलं. बघा कोर्टाने काय म्हटलंय. त्यांनी असं म्हटलेलं आहे या सगळ्याच्यात की परीक्षा घेण्याची तारीख पुढे ढकलली जाऊ शकते, मात्र परीक्षा होणारच. राज्य परीक्षा घेतल्याशिवाय विद्यार्थ्यांना बढती देऊ शकत नाही, ही भूमिका आज सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केली. त्यामुळे अर्थात तर यानंतर परीक्षा या होणार आहेत. आणि केंद्राकडनं देखील ही भूमिका जी होती ती केंद्रीय शिक्षण मंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी सांगितलं होतं की विद्यार्थी आणि पालकांकडून दबाव असल्यानेच परीक्षा ठरल्या वेळेतच होतील असं त्यांनी म्हटलं होतं. त्यामुळे अन्य राज्यातल्या परीक्षा या होणारच होत्या, पण महाराष्ट्र राज्य म्हणजे महाराष्ट्र सरकार सुप्रीम कोर्टात UGCच्या भूमिकेच्या विरोधात गेलेलं होतं, या भूमिकेला घेऊन गेलं होतं. त्यामुळे आज त्यावरती कोर्टाने हा महत्त्वाचा निकाल दिलेला आहे. त्यामुळे यापूर्वी जर परीक्षा द्यायचीच आहे या कोरोनाच्या संसर्गाच्या वातावरणात तर तशी मानसिकता विद्यार्थ्यांनी तयार केलेली असावी किंवा ते तयारी करत असतील, अभ्यासही करत असतील. पण आता कोर्टाच्या निकालानंतर त्यांच्या मनात अनेक गोष्टींचा गोंधळ असू शकतो. बोलूयात राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार प्रवक्त्या विद्या चव्हाण आपल्याबरोबर आहेत. विद्याताई, आता सुप्रीम कोर्टाचा निकाल जो आहे तो या संदर्भातला पुढे आल्याचं आपण बघतोय. सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केलंय की परीक्षा म्हणजे अंतिम परीक्षा या होणारच. आपण कसं बघता याकडे?
नाही, मला या ठिकाणी एक बाजू सांगायची आहे ती विद्यार्थ्यांची. विद्यार्थी असं कधीच म्हणाले नाहीत, की परीक्षा घेऊच नका. परंतु परीक्षा आता ताबडतोबीने घेण्याचं कारण असं आहे, की सगळीकडे आपण बघितलं, की पूर परिस्थिती आहे किंवा कोविडचं वातावरण आहे. आज आपण बघितलं 77,000 लोकांना आज पुन्हा कोविडचे पॉझिटिव्ह आलेले आहेत. आणि ह्या वातावरणामध्ये परीक्षा घेणं हे मुलांना शक्य नाही आणि शेवटी ज्यांची परीक्षा ते विद्यार्थी आहेत, स्टुडंट्स आहेत, त्यांना जर ती परीक्षा पुढे ढकलायची असेल किंवा पुढे म्हणजे पावसाळ्याचं वातावरण संपलं, कोविडचं वातावरण संपलं किंवा स्टुडंट्सची तयारी झाल्यानंतर तयारी आता ह्या 5-6 महिन्यामध्ये मुलांनी घरी बसून जेवढी तयारी करता येईल तेवढी केलेली आहे, नाही असं नाहीये. परंतु त्यांचं जे ग्रुप डिस्कशन असतात किंवा त्यांच्या ज्या लायब्ररीजमध्ये ते स्टडी करतात, ह्या स्टडीजवर कुठेतरी त्यांच्या परिणाम झालेले आहे आणि आजूबाजूचं जे वातावरण आहे संपूर्ण समाजामध्ये आणि आता आज तुम्ही परीक्षा सुरू घेतल्या तर त्या परीक्षा जाण्यासाठी ट्रान्सपोर्टेशनची जी व्यवस्था असायला पाहिजे ती आज नाहीये. ह्याचा सुद्धा आपण विचार केला पाहिजे. प्रत्येक विद्यार्थ्याच्या अनेक अडचणी आहेत. त्यांनी प्रत्येकाने रिक्वेस्ट केलेली आहे, की ही परीक्षा तुम्ही पुढे ढकला, पोस्टपोन करा. कोणीही असं म्हणत नाहीये, की तुम्ही ह्या परीक्षा घेऊ नका. तेव्हा सुप्रीम कोर्टाने ज्या मुलांना ह्या परीक्षांना बसायचंय त्यांचा विचार करणं खूप महत्वाचं आहे आणि जे सुप्रीम कोर्टाबद्दल तुम्ही सांगताय, की त्यांनी सांगितलंय, की परीक्षा होणारच आहेत. आम्ही नाही म्हणत नाहीये. परंतु विद्यार्थ्यांच्या अडचणी या खऱ्या आहेत आणि त्या समजून घेतल्या पाहिजेत. ज्यांना परीक्षेला बसायचं त्यांना अजून 1-2 महिन्याने त्यांचं म्हणणं आहे, की दिवाळीनंतर परीक्षा घ्यावा. तर मला असं वाटतं ती निश्चितच त्यांची मागणी ही ग्राह्य धरली पाहिजे आणि ते बरं. सरकारने बरं विद्यार्थी अतुल निश्चितच ती भातखळकर यांना बाजू आपण विचारूयात, कारण केंद्रात अर्थात त्यांचं सरकार आहे. अतुल भातखळकरजी, विद्यार्थ्यांच्या समस्या आहेत. कोरोना संसर्गाचे वातावरण आहे. कोण नाही म्हटलंय? परीक्षा झाल्याच पाहिजेत. विद्यार्थ्यांचा आग्रह की परीक्षा घेतल्याच पाहिजे. मग अशा वेळी केंद्रातनं काय भूमिका असेल आता या निकालानंतर? असं आहे, पहिली गोष्ट दोन प्रश्न पूर्णतः वेगळे आहेत, की जेईई आणि नीटची परीक्षा आणि ओव्हरऑल कुठल्याही वर्षाच्या अंतिम वर्षाच्या परीक्षांच्या संदर्भातला आत्ताच जो निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिलाय की ते घ्याव्या लागतील, बरोबर. हा वेगळा प्रश्न आहे. पहिला मुद्दा. आता विद्याताई म्हणतायत की कोण म्हणताय परीक्षा घेऊ नका, परीक्षा घ्याव्यात पण 2 महिन्यानंतर घ्यावा, 3 महिन्यानंतर घ्याव्यात. आता हे जे काही त्यांचं म्हणणं आहे, हे म्हणणं वस्तुस्थितीला सोडू नये अशी काही त्यांच्या राज्य सरकारची भूमिका कधीही नव्हती. राज्य सरकारची भूमिका पहिल्या दिवसापासून ही अशी होती बर. की अंतिम वर्षाच्या ज्या परीक्षा आहेत, ज्याचा प्रश्न सर्वोच्च न्यायालयाचा आता निर्णय दिलाय, त्या अंतिम वर्षाच्या परीक्षा घेताच कामा नये. त्या ॲव्हरेज गुणांवर त्यांना पास करण्यात यावं अशा प्रकारची राज्य सरकारची भूमिका होती. ती भूमिका केंद्र सरकारला मान्य नव्हती, UGCला मान्य नव्हती. देशातली महाराष्ट्र आणि दिल्ली सोडली तर अन्य कुठल्याही राज्यांना तशा प्रकारची भूमिका मान्य नव्हती. पण महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे, म्हणजे आदित्य ठाकरेंचा हा हट्ट होता की त्यांनीच जाहीर करून टाकलं की आम्ही अंतिम वर्षाच्या परीक्षा घेणार नाही. आणि मग काँग्रेसने त्यांच्या स्वभावाप्रमाणे याच्यामध्ये मोदी द्वेषापोटी राजकारण करण्याचा प्रयत्न केला. सर्वोच्च न्यायालयाने थप्पड यात मारलेली आहे. अंतिम वर्षाच्या परीक्षा आता घ्याव्याच लागतील. त्या 30 सप्टेंबरच्या आत घ्याव्यात असं UGCने सांगितलेलं आहे. आता विद्या चव्हाणांनी एवढं सांगावं, महाविकास आघाडीचं सरकार 30 सप्टेंबरच्या आत अंतिम वर्षाच्या परीक्षा घेणार किंवा नाही घेणार, एवढं त्यांनी सांगावं. बरं बरं, मी आता हे विद्यार्थ्यांना हा खोटं प्रश्न बोलण्यात घेतो. काही अतुल अर्थ भातखळकर नाहीये. विचारतो मी त्यांना, पण तत्पूर्वी आपल्याबरोबर कुलदीप आंबेकर आहेत, स्टुडंट हेल्पिंग हँडचे अध्यक्ष कुलदीप आंबेकर, त्यांच्याशी आपण बोलूयात. कुलदीप, आपलं काय म्हणणं आहे? सर, आता जो निर्णय सुप्रीम कोर्टाने घेतलाय त्याच्यामध्ये एकच करेक्शन करतो मी, की ते असे म्हटलेत की फक्त तुम्ही परीक्षा घेऊ शकताय, पण विद्यार्थ्यांची परीक्षा डेट फिक्स नाही, म्हणजे 30 सप्टेंबरच्या आधी असं काही नाहीये. राज्य शासनाने काल परवा ज्या काही त्यांची कॅबिनेट मिटिंग झाली त्याच्यामध्ये स्पष्ट उल्लेख केलाय की या ज्या शैक्षणिक वर्ष जे आहे या वर्षीचं ते जानेवारी पासून सुरू करण्यात येणार आहे. त्यामुळे ज्या कोरोनाची जी परिस्थिती आहे, आपण काल परवाचाच MPSCच्या विद्यार्थ्या संदर्भात जो निर्णय घेतला तो अतिशय योग्य आहे. कारण 2,60,000 विद्यार्थी जर ऍट अ टाइम एकाच वेळी जर राज्यभरामध्ये प्रत्येक जिल्हावाईज जर जात असतील तर करोनाची आताचीच परिस्थिती पाहता हा कम्युनिटी संसर्ग ज्या पद्धतीने आपण पाहतो की अमेरिकेसारख्या शाळा कॉलेज सुरू केले तर काय परिस्थिती झाली, तिथे 87,000 विद्यार्थ्यांना करोनाची लागण झाली.
ज्या पद्धतीने केंद्र सरकार याच्यामध्ये अटहास करते सातत्याने की परीक्षा घ्या म्हणून, विद्यार्थ्यांच्या कुठल्याही आरोग्याची, भविष्याची आणि सुरक्षेची त्यांना काळजी नाहीये. कारण का आज लोकल बंद आहेत, वाहतुकीची सुविधा त्यांना नाहीये, परीक्षा केंद्र दूरवरची आहेत. या टायमिंगला त्या सुरक्षेची जबाबदारी हे केंद्र सरकार किंबहुना युजीसी विद्यार्थ्यांसाठी काही करणार आहे का? जर खरं त्यांना या संदर्भात करण्याची इच्छा असेल तर पूर्वी जे काही मार्चच्या एंडिंगला जो काही कोरोनाचा पहिला टप्पा झाला होता तेव्हापासून आतापर्यंत 6 महिने हे का सातत्याने शांत आहे आणि अचानकच त्यांना ह्या सगळ्या गोष्टीचा काय होतोय? आमचं स्पष्ट असं मत आहे की शेवटच्या सत्राची फक्त परीक्षा बाकी होती. पूर्ण 3 वर्षाच्या अंतिम जे वर्ष होते फक्त एका सत्रासाठी ह्यांनी जाणून अटहास केलेला आहे. त्यामुळे या परीक्षा नाही, मला एवढंच सांगा कुलदीप एवढंच सांगा, अंतिम परीक्षा व्हाव्यात की नाही व्हाव्यात की पुढे ढकलाव्यात थोडक्यात? अंतिम परीक्षा पुढे ढकलाव्यात. त्याचं कारण बरं, आपलं म्हणणं आहे की या परीक्षा पुढे ढकलल्या जाव्यात. मी विद्यार्थी आणि अर्थात अतुल भातखळकर यांच्याशी या विषयाला घेऊन चर्चा करणार आहे, पण वेळ झाली का ब्रेकची? ब्रेक घेऊयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. आपण बघतोय सुप्रीम कोर्टाने आपली भूमिका स्पष्ट केली की अंतिम परीक्षा या घेतल्याच जाणार, त्या घेतल्याशिवाय विद्यार्थ्यांना पुढल्या वर्गात पाठवता येऊ शकत नाही. ब्रेकपूर्वी अतुल भातखळकर यांनी एक प्रश्न उपस्थित केला होता विद्या चव्हाण यांच्याकरता. विद्या चव्हाण, काय म्हणणं आहे आपलं? नाही, मला निश्चितच अतुल भातखळकरजींना सांगायचंय की तुमचा जो द्वेष आहे ना महाराष्ट्र सरकारचा, तो तुम्ही पहिल्यांदा बाजूला ठेवा. कारण इथे विद्यार्थ्यांचा विचार झाला पाहिजे. सुप्रीम कोर्टाने निश्चितच परीक्षा घ्या सांगितलेलं आहे, पण अगदी आत्ताच घ्या असं सांगितलेलं नाहीये. आणि तुम्ही जे मगाशी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचा उल्लेख केला त्याबद्दल तुम्हाला राजकारणच करायचं आहे का प्रत्येक प्रश्नामध्ये? त्यांनी काय वैयक्तिक निर्णय घेतलेला नाहीये. त्यांनी त्यांची भूमिका मांडणं आणि कॅबिनेटमध्ये काही निर्णय होणं हे आवश्यक असतं, तसा निर्णय झालेला आहे. त्यामुळे कॅबिनेटमध्ये जो निर्णय होतो तो तुम्ही फक्त आदित्य ठाकरेंचा उल्लेख करता. ते स्टुडंट्सचे नेते आहेत, लीडर, त्यांना सगळं माहिती आहे आणि त्यांनी जर आपले काही विचार मांडले तर तुम्हाला त्याच्याविषयी काही ऑब्जेक्शन घेण्याचं कारण नाहीये. शेवटी आमचं सरकार हे सर्व सहमतीने चालणारं कॅबिनेटमध्ये निर्णय घेणारं सरकार. ते काय केंद्रातला हुकुमशहा सरकार नाहीये. त्यामुळे प्रत्येक ह्याच्यात तुम्हाला जो द्वेष आहे तो द्वेष तुम्ही आधी बाजूला ठेवा आणि या परीक्षेला नीट आणि या परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांच्या अडचणी समजून घेतल्या पाहिजे. कोविडच्या परिस्थितीमध्ये परीक्षेला जाणं किती त्रासदायक आहे, ट्रान्सपोर्टेशनचं कुठलं साधन नाहीये, त्याच्यावर ते काहीच बोलत नाहीये. लोकांच्या, विद्यार्थ्यांच्या अडचणी तुम्ही समजून घेणार आहात की नाही? असं आहे, मी सुरुवातीलाच म्हटलं 2 विषय पूर्णतः वेगळे आहेत. आता सुप्रीम कोर्टाचा निर्णय आल्यानंतर विद्याताई चव्हाणांनी आपली भूमिका बदलून टाकली आणि त्यांनी सांगितलं की परीक्षा घ्यायला आमचा पाठिंबा आहे. बरं, अंतिम वर्षाची परीक्षा घेऊ नये असा सरकारचा निर्णय होता. आता यात आदित्य ठाकरेंचा संबंध काय आला? तर आदित्य ठाकरेंकडे खातं कुठलं आहे? पर्यावरण. पण त्यांनी परस्पर ट्विट करून जाहीर करून टाकलं की अंतिम वर्षाच्या परीक्षा महाराष्ट्रात घेतल्या जाणार नाहीत. रूल्स ऑफ बिझनेस प्रमाणे त्यांना हे म्हणण्याचा अधिकार नाहीये. त्याच्यामुळे याच्यात द्वेषाविषयाचा काही मुद्दा नाहीये. क्रमांक 1. दुसरं, सर्वोच्च न्यायालयामध्ये जी याचिका दाखल झाली या संदर्भामध्ये, त्याच्यामध्ये युवा सेना ही पार्टी झाली आणि त्यामुळे आदित्य ठाकरेंचा आग्रह होता की अंतिम वर्षाच्या परीक्षा घेऊ नयेत. तिसरा मुद्दा, या सगळ्यामध्ये विद्यार्थ्यांची अडचण काय समजून घेत नाही अतुल भातखळकर? अहो, याच्यामध्ये समजून घ्या, विद्यार्थ्यांची अडचण आहे असं तुमचं मत असेल किंवा तुम्ही आता जे कोणी विद्यार्थी प्रतिनिधी बोलवलेले आहेत त्यांचं मत असेल, देशातल्या आणि राज्यातल्या लाखो विद्यार्थ्यांचं हे मत आहे की परीक्षा झाल्या पाहिजे. कारण अंतिम वर्षाची परीक्षा झाली नाही तर त्यांना ऍव्हरेज गुणावर पास व्हावं लागेल आणि मग त्यांच्या पुढच्या करिअरवर, त्यांना फॉरेनला शिकायला जायचं असेल, त्यांना इंटरव्ह्यूला जायचं असेल, त्यावेळेला मान्य केलं. पण राज्यातल्या वाढत्या संसर्गाचं काय? मग राज्यातल्या वाढत्या संसर्गाचं काय? अहो, सुप्रीम कोर्टाने आज हे सांगितलेलं आहे की युजीसीने 30 सप्टेंबर पर्यंत परीक्षा घ्या असं जुलैमध्ये सांगितलेलं आहे. बरं, आता या संदर्भात एखाद्या राज्याला काही अडचण वाटत असेल
तर तुम्ही ती मुदत युजीसी कडे जाऊन वाढवून घ्या. बरं, मूळ बरं, मुद्दा विद्यार्थी, काय आहे? काय काय असेल? राज्य सरकारची जी भूमिका नाही, होती फक्त ती महाराष्ट्र भूमिका राज्याचा जरा प्रश्न ऐकून घ्या नाहीये. हो. बिहारमध्ये सुप्रीम कोर्ट- 50,000 विद्यार्थी आहेत आणि 2 सेंटर आहेत. अहो, तुम्हाला कोणी त्यामुळे सांगितलं? राजस्थानमध्ये वाढवा 6 व्यवस्था. सेंटर्स आहेत. व्यवस्था सेंटर्सवर वाढवा. गर्दी होणार. करोनात कोविड काम मध्ये केलं, याच्यात तरी काम करा. हा? कोविड मध्ये भास्करजी जरा शांत बसा. तुम्हाला या भ्रष्टाचार न तुम्ही- करता काम करा. एवढंच म्हणणं आहे. तुम्ही बाकी राजकारण काय? करू नका. तुम्ही हा. राजकारण करू नका. तुम्ही तुम्ही राजकारण विद्यार्थ्यांची करताय. बाजू लक्षात समजून घ्या. घ्या. तुम्ही सर्वोच्च विद्यार्थ्यांची बाजू न्यायालयाने समजून एका घ्या. आठवड्यात विद्यार्थी मुद्द्यावर विद्यार्थ्यांची या. बाजू समजून अर्थात घ्या. राज्यातल्या सगळ्या विद्यार्थ्यांचं लक्ष लक्षात आता घ्या. तुमच्या भूमिकेकडे. राज्य सरकार पुढे काय भूमिका घेणार? त्यांचा संसर्ग सगळ्यांना होणार नाही याची खात्री अहो, तुम्ही ते देऊ शकाल सर्वोच्च का? न्यायालयात जाऊन सांगा तुम्ही आता. खात्री देऊ शकाल का? कळलं की राज्य ममता सरकार बॅनर्जी कळतं का? किंवा इतर परीक्षेच्या सर्वोच्च तारखा न्यायालयात ठरवण्याच्या संदर्भात विद्याताई युजीसीशी चर्चा करणार का? भ्रष्टाचारी आणि जातीयवादी फक्त सरकार राजकारण हा? निश्चितच जे विद्याताई, विद्याताई कळलं की भ्रष्टाचाराबद्दल तुम्ही बोलूच नका हो. तुमच्या देवेंद्र विद्या चव्हाण- फडणवीसांच्या काळात 24 मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप होते. त्याचं काय झालं? ऐका, लक्षात घ्या विद्या चव्हाण, विद्यार्थ्यांना एक निश्चित उत्तर हवंय. भ्रष्टाचाराचा मुद्दा नाहीये, त्याच्यावर वेगळी चर्चा ठेवा. बर, मला सांगा विद्याताई, जाता जाता विद्यार्थ्यांचं सगळ्यांचं लक्ष आहे आपल्या भूमिकेकडे राज्य सरकारच्या. युजीसीशी आपण काय चर्चा करणार यापुढे घेऊन? कशा पद्धतीने आता समन्वय होतोय? मला तुम्हाला सांगायचंय, सुप्रीम कोर्टाचा निर्णय आता आलेला आहे. त्याची चर्चा पुन्हा मंत्रिमंडळामध्ये कॅबिनेटमध्ये होईल आणि काय निर्णय आहे तो व्यवस्थित घेतला जाईल. आणि हे मोदी सरकार जे स्वतः निर्णय हुकुमशाहीप्रमाणे घेतं तसं नाही. आमच्याकडे तिन्ही पक्षाचे प्रतिनिधी सगळे एकत्र बसून निर्णय घेत आहेत. आणि विद्यार्थ्यांसाठी जर परीक्षा पुढे ढकलणं आवश्यक असेल तर सुप्रीम कोर्टाने सांगितलेलं आहे की ते पुढे ढकलू शकतात. त्याप्रमाणे ती परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय सरकार एकत्र बसून निश्चितच विद्यार्थ्यांच्या अडचणी समजून घेईल हे मी त्यांना या ठिकाणी सांगू. बरं, धन्यवाद. तुम्हा दोघांचेही धन्यवाद या चर्चेमध्ये सहभागी झाल्याबद्दल. खरं तर चर्चा दीर्घ होऊ शकते, पण अर्थात वेळ माझ्याकडे कमी आहे आणि यामध्ये अर्थात सगळ्या विद्यार्थ्यांचं लक्ष आपल्या निर्णयाकडे राज्य सरकारच्या. कारण गेल्या 4 ते 5 महिन्यापासून या अंतिम परीक्षेसाठी प्रत्येकाने तयारी केलेली आहे. त्यामुळे परीक्षा पुढे ढकलल्या जाते की अमुक एका तारखेवरती ती घेतली जाते याकडे सगळ्यांचं लक्ष असणार आहे. त्यामुळे लवकरात लवकर काय असेल तो राज्य सरकारने निर्णय घ्यावा ही अपेक्षा आहे. यानंतर इथे थांबूयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.